मित्रांनो, आज आपण आलो आहोत या चांदवड या ठिकाणी. हा जो रंगमहाल आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असा हा रंगमहाल या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी यांनी बांधलेला हा महाल. अतिशय सुंदर असं हे दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी हा दरवाजा या ठिकाणी बंद आहे. कामानिमित्त या ठिकाणी हा दरवाजा समोरचा बंद असल्यामुळे आपण या ठिकाणी पाठीमागच्या दरवाजाला जाऊया. आणि हा जो महाल आहे या ठिकाणी त्याचं दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकता. अतिशय सुंदर आणि वैभवशाली इतिहासाचा हा ठेवा या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतो. मित्रांनो, 18व्या शतकामध्ये हा जो वाडा आहे, हा महाल या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये हा बांधलेला आहे. अतिशय सुंदर असं इतिहासाचा हा ठेवा या ठिकाणी आपण पाहू शकता. जय मल्हार, अहिल्या माता की जय. हा जो महाल आहे अतिशय वैभवशाली इतिहासाचं हे लेणं म्हणावं लागेल. 18व्या शतकामध्ये या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचं या ठिकाणी हा राजधानीचं ठिकाण म्हणून त्यांनी बराच कार्यकाल या ठिकाणी केलेला आहे. खरं तर अहिल्यादेवी होळकर या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच आजच्या अहिल्यानगर मधल्या चौंडी या गावच्या. त्यांचा विवाह हा खंडेराव होळकर यांच्याबरोबर झालेला. खंडेराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेला सती न जाता तिनं राज्यकारभार करावा अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांना स्वराज्यासाठी मराठा साम्राज्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचं असं कार्य केलं. खरं तर चांदवड हा भाग मल्हारराव होळकर यांच्या अधिपत्याखाली होता. आणि ज्यावेळेला अहिल्यादेवी होळकर राजमाता या राजगादीवर आल्या त्यावेळेला त्यांनी या महालाची उभारणी केली. आणि सुंदर असं या ठिकाणी आपण पाहू शकता की अगदी 3 मजली हे जे महाल बनवलेलं आहे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या राज्यकारभाराची चुणूक त्यांनी दाखवलेली आहे. त्यांनी विविध ठिकाणी असलेले देवळं आहेत त्या देवळांचा जीर्णोद्धार केला. त्याचप्रमाणे त्यांनी घाट बांधले. त्याचप्रमाणे जे प्रवासी असतील त्या प्रवाशांसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. अतिशय मजबूत आणि ठेवा वाटावा असं हे बांधकाम या ठिकाणी पाहतो आहोत. तर खरोखर या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी यांना
असं अभिवादन करतो आणि स्वतःला अगदी धन्य मानतो की आज या ठिकाणी येऊन आपला हा सर्व ठेवा पाहायला मिळाला.